इग्नोर करायला शिका, तेव्हाच लोक तुम्हाला इज्जत देतील. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का, की ज्या लोकांना तुम्ही सर्वात जास्त समजावण्याचा प्रयत्न करता तेच लोक तुम्हाला सर्वात कमी समजतात? जितक्या जास्त तुम्ही सफाई देता तितकंच लोक तुम्हाला हलक्यात घेऊ लागतात. जितक्या जास्त तुम्ही प्रतिक्रिया देतात तितकंच लोक तुम्हाला चिडवू लागतात. पण जगाचं एक विचित्र सत्य आहे, ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक निरर्थक गोष्टीला उत्तर देणं बंद करता त्याच दिवसापासून लोक तुम्हाला गंभीरपणे घ्यायला सुरुवात करतात. या व्हिडिओमध्ये समजून घेऊ की इग्नोर करणं ही कमजोरी नसून अशी एक मानसिक ताकद आहे जी तुमचा सन्मान, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची शांतता तिन्ही वाचवते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी अशी एक गोष्ट समजेल जी लोकांसोबतच तुमचं वागणं कायमचं बदलू शकते. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का, की ज्या लोकांना आपण सर्वात जास्त समजावण्याचा प्रयत्न करतो तेच लोक आपल्याला सर्वात कमी समजतात. ज्यांच्या मागे आपण सावली ऊर्जा, वेळ आणि भावना खर्च करतो तेच लोक आपल्याला हलक्यात घेऊ लागतात. जीवनाचा एक कठोर पण खरा नियम आहे, ज्या गोष्टीच्या मागे तुम्ही धावता ती गोष्ट तुमच्यापासून दूर पळते आणि ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तीच गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होऊ लागते. समस्या ही नाही की लोक तुम्हाला सन्मान देत नाहीत, खरी समस्या ही आहे की तुम्ही प्रत्येकाच्या बोलण्याला खूप जास्त महत्त्व देता. प्रत्येक टोमणा, प्रत्येक टीका, प्रत्येक छोटीशी गोष्ट मनाला लावून घेता आणि हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनते. लक्षात ठेवा, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यात विश्वास ठेवतात आणि दुसरे ते जे हसून शांत राहायला जाणतात. काळानुसार तेच लोक सर्वात जास्त शक्तिशाली बनतात जे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करतात. जेव्हा तुम्ही प्रत्येकाला उत्तर द्यायला लागता तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कमी करता. पण जेव्हा तुम्ही अनेक गोष्टी शांतपणे दुर्लक्षित करणं शिकता तेव्हा लोकांना जाणवू लागतं की तुमच्या शांततेमागे एक वेगळाच आत्मविश्वास आहे. विचार करा, जर रस्त्यावर चालताना एखादा अनोळखी व्यक्ती अचानक काही उलटसुलट बोलला तर तुम्ही त्याच्यासोबत उभं राहून तासनतास वाद घालाल का? नाही, तुम्ही त्याला दुर्लक्ष करून पुढे निघून जाल, कारण तुम्हाला माहीत आहे की त्याचं काही महत्त्व नाही. पण जेव्हा हीच परिस्थिती आपल्या आसपासच्या लोकांसोबत होते, ऑफिसमध्ये, मोहल्ल्यात, नात्यांमध्ये, तेव्हा आपण स्वतःला थांबवू शकत नाही. आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं असतं, प्रत्येक गैरसमज लगेच दूर करायचा असतो, प्रत्येक टीका चुकीची सिद्ध करायची असते आणि इथेच आपण चूक करतो. प्रत्येक माणसाला समजावणं हीच तुमची जबाबदारी नाही. प्रत्येकाची विचारसरणी बदलणं ही तुमचं काम नाही. आयुष्यात अनेकदा सर्वात शक्तिशाली उत्तर म्हणजे कोणतंच उत्तर नसतं. जेव्हा तुम्ही एखाद्या नकारात्मक व्यक्तीला दुर्लक्षित करता तेव्हा तुम्ही त्याला हा संदेश देत असता की तो तुमची शांतता हिरावून घेण्याच्या लायकीचा नाही. आणि हीच खरी ताकद असते. अनेकदा लोक तुम्हाला फक्त यासाठी चिडवतात की तुम्ही प्रतिक्रिया द्यावी. त्यांना तुमच्या शांततेची समस्या असते, त्यांना तुमच्या शांततेची भीती वाटते. कारण जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं बंद करता तेव्हा समोरची व्यक्ती स्वतःच आपली ऊर्जा गमावू लागते. आणखी एक सत्य समजून घ्या, सन्मान मागून मिळत नाही, सन्मान निर्माण करावा लागतो. आणि सन्मान तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न बंद करता. जो माणूस सतत सफाई देत राहतो जग त्याला कमजोर समजू लागतं. पण जो माणूस शांत राहतो, आपल्या कामावर लक्ष देतो आणि निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्याच्याबद्दल हळूहळू लोकांच्या मनात आदर निर्माण होऊ लागतो. कधीकधी शांत राहणं ही हार नसते, तर ती सर्वात मोठ्या विजयाची सुरुवात असते. तुम्हाला हे ठरवावं लागेल की तुम्ही तुमची ऊर्जा कुठे खर्च करणार आहात. तुम्ही तुमचा वेळ ज्या लोकांवर वाया घालवणार आहात का, जे तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीत, की मग तुम्ही तुमचं लक्ष, तुमचं ध्येय, तुमची प्रगती आणि तुमच्या भविष्यावर केंद्रित करणार आहात. कारण सत्य हे आहे की जगात प्रत्येकाला आनंदी ठेवणं अशक्य आहे. काही लोक तुम्हाला तेव्हाही चुकीचं समजतील जेव्हा तुम्ही पूर्णपणे बरोबर असाल. काही लोक तुमच्या चांगुलपणाचीही खिल्ली उडवतील आणि काही लोक असे असतील ज्यांना तुमची प्रगतीच खटकत असेल. अशा लोकांशी लढण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना महत्त्व देणं बंद करणं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला महत्त्व देणं बंद करता तेव्हा हळूहळू त्याचा प्रभावही तुमच्या आयुष्यातून संपायला लागतो आणि तेव्हाच तुम्हाला जाणवतं की खरी स्वातंत्र्य काय असते. पण हे इतकं सोपं नसतं, कारण माणसाचा स्वभाव असतो स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा. आपल्याला वाटतं की लोकांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल्या हेतूला ओळखावं, आपल्या प्रयत्नांची प्रशंसा करावी. पण जीवनाची परिपक्वता हेच शिकवते की प्रत्येकाकडून मान्यता मिळण्याची गरज नसते. काही लोक तुम्हाला कधीच समजणार नाहीत आणि हे पूर्णपणे ठीक आहे. जसं जसं तुम्ही हे स्वीकारायला शिकता तसं तसं तुमची मानसिक ताकद वाढू लागते.
तुमची शांतता मजबूत होऊ लागते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमची उपस्थिती आपोआप प्रभावशाली बनू लागते. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट दुर्लक्षित करणं शिकता, तेव्हा लोक हे समजू लागतात की तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी उपलब्ध नाही. तुमच्या मर्यादा आहेत, तुमच्या प्राधान्यक्रम आहेत आणि तुमचा वेळ मौल्यवान आहे. हाच तो टप्पा असतो जिथून लोकांचं वागणं बदलायला सुरुवात होते. पण इग्नोर करणं म्हणजे एक शांत राहणं नाही. ही एक कला आहे, एक मानसिक शक्ती आहे, एक शिस्त आहे आणि ही कला योग्य पद्धतीने समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही तिला योग्य प्रकारे आत्मसात केलं नाही तर ती तुमची कमजोरी बनू शकते. पुढच्या भागात समजून घेऊ की कोणत्या लोकांना इग्नोर करायला हवं, कोणत्या परिस्थितीत शांत राहणं ताकद बनते आणि कसं काहीही न बोलता तुम्ही तुमचा सन्मान वाढवू शकता. पहिल्या भागात हे समजलं की प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. अनेकदा शांत राहणं हेच सर्वात शक्तिशाली उत्तर असतं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, शेवटी कोणत्या लोकांना आणि कोणत्या परिस्थितींना इग्नोर करायला हवं? सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की इग्नोर करणं म्हणजे पळून जाणं नाही. इग्नोर करणं म्हणजे एक समजूतदार निर्णय असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमजोर आहात, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला माहिती आहे की तुमची ऊर्जा कुठे खर्च व्हायला हवी आणि कुठे नाही. आयुष्यात काही लोक असे भेटतील ज्यांचं कामच नकारात्मकता पसरवणं असतं. ते प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधतील, प्रत्येक प्रयत्नात दोष काढतील आणि प्रत्येक यश छोटं दाखवण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांना समजावण्यात आपली ऊर्जा खर्च करणं म्हणजे अगदी वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. अशा लोकांना जितकं समजवाल ते तितकंच तुम्हाला गुंतवतील, जितकं उत्तर द्याल ते तितकीच वाद घालतील. म्हणून शहाणपण यातच आहे की त्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांना महत्त्व देणं बंद करावं. जेव्हा तुम्ही एखाद्या नकारात्मक व्यक्तीला इग्नोर करता तेव्हा सुरुवातीला त्याला विचित्र वाटतं. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल की कशाही प्रकारे तुम्ही प्रतिक्रिया द्यावी. तो टोमणे मारेल, मजाक उडवेल, कधीकधी तुम्हाला चिडवण्याचाही प्रयत्न करेल. पण जर तुम्ही शांत राहिलात तर हळूहळू त्याला जाणवू लागेल की आता त्याच्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही. आणि जेव्हा एखाद्याच्या बोलण्याचा परिणाम संपतो तेव्हा त्याची ताकदही संपते. दुसरी परिस्थिती तेव्हा असते जेव्हा लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला लागतात. अनेकदा माणूस इतका सरळ आणि मदत करणारा असतो की लोकांना त्याला नाही म्हणायची सवयच राहत नाही. तो प्रत्येकासाठी उपलब्ध राहतो, प्रत्येकाची मदत करतो, प्रत्येकाची समस्या ऐकतो. पण हळूहळू लोक त्याच्या चांगुलपणाला कमजोरी समजू लागतात. जेव्हा तुम्ही नेहमी उपलब्ध राहता तेव्हा लोक तुमच्या वेळेची किंमत समजत नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही काही गोष्टी इग्नोर करायला सुरुवात करता त्याच दिवसापासून लोकांना जाणवू लागतं की तुमचा वेळसुद्धा मौल्यवान आहे. लक्षात ठेवा, मर्यादा ठरवणं हा आत्मसन्मानाचा सर्वात मोठा संकेत असतो. जर तुम्ही प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच गुंतून राहिलात तर एक दिवस स्वतःलाच हरवून बसाल. तिसरी परिस्थिती तेव्हा असते जेव्हा लोक तुमच्याबद्दल गोष्टी बनवतात. जगात कदाचितच असा एखादा माणूस असेल ज्याच्याबद्दल कधी कोणी काही चुकीचं बोललं नसेल. जेव्हा एखादी व्यक्ती पुढे जाऊ लागते तेव्हा टीका आपोआप सुरू होते. काही लोक समोर तुमची प्रशंसा करतील आणि मागे तुमच्याबद्दल बोलतील. काही लोक अफवा पसरवतील, काही लोक तुमच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित करतील. अशा परिस्थितीत सर्वात मोठी चूक म्हणजे प्रत्येक अफवेला उत्तर देणं. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक अफवेला उत्तर द्यायला लागता तेव्हा तुम्ही स्वतःच त्या चर्चेला मोठं बनवता. पण जेव्हा तुम्ही शांत राहता आणि आपल्या कामावर लक्ष देता तेव्हा वेळ स्वतःच सत्तेसमोर आणतो. वेळेपेक्षा मोठं उत्तर दुसरं कोणतंच नसतं. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. इग्नोर करणं आणि अहंकार दाखवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कधीकधी काही लोक इग्नोर करण्याच्या नावाखाली इतरांना कमी लेखायला लागतात. ते स्वतःला श्रेष्ठ समजू लागतात आणि इतरांच्या भावनांची काळजी घेणं सोडून देतात. हा योग्य मार्ग नाही. खरं इग्नोर तेच असतं ज्यामध्ये आतून शांतता असते, अहंकार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला इग्नोर करता तेव्हा तुमच्या आत राग नसावा, तर तुमच्या आत ही समज असावी की ही गोष्ट तुमची शांतता हिरावून घेण्याच्या लायकीची नाही. हीच परिपक्वता असते आणि जसं जसं ही परिपक्वता येते तसं तसं तुमची विचारसरणी बदलू लागते. तुम्हाला प्रत्येक लढाई लढण्याची गरज वाटत नाही. तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. तुम्हाला प्रत्येकाला प्रभावित करण्याची गरज वाटत नाही. तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर चालत राहता आणि हाच तो वेळ असतो जेव्हा लोक स्वतः बदलायला लागतात. जे लोक आधी तुम्हाला हलक्यात घेत होते ते हळूहळू समजू लागतात की तुम्ही वेगळे आहात. जे लोक आधी तुम्हाला चिडवत होते ते आता विचार करून बोलू लागतात. कारण त्यांना जाणवतं की तुमची शांतता विकत घेता येणार नाही. तुम्हाला त्रास देणं सोपं नाही. हाच खरा सन्मान असतो. जीवनात खरी ताकद मोठ्या आवाजात नसते. खरी ताकद त्या माणसात असते जो गोंधळाच्या वातावरणातही शांत राहू शकतो, जो निरर्थक वादांपासून दूर राहू शकतो,
जो प्रत्येक टीकेला स्वतःवर हावी होऊ देत नाही आणि जो आपली ऊर्जा योग्य दिशेत वापरायला जाणतो. म्हणून आजपासून एक छोटासा निर्णय घ्या. प्रत्येक त्या गोष्टीला इग्नोर करायला सुरुवात करा जी तुमची शांतता हिरावून घेते. प्रत्येक त्या व्यक्तीला महत्त्व देणं बंद करा जी तुमची कदर करत नाही आणि तुमची ऊर्जा फक्त त्या गोष्टींमध्ये वापरा ज्या तुम्हाला अधिक चांगलं बनवतात. कारण ज्या दिवशी तुम्ही ही कला शिकता त्याच दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते आणि तेव्हाच लोक खरंच तुमचा सन्मान करायला सुरुवात करतात. जर हा विचार मनाला भिडला असेल तर आत्ताच एक छोटंसं पाऊल उचला. व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक अशा मजबूत विचारांना पुढे नेण्याची ताकद देतो. जर असेच खोल आणि खरे मोटिवेशन ऐकायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, मी मजबूत आहे. हा शब्द फक्त एक कमेंट नसेल तर स्वतःसोबत केलेलं एक वचन असेल की आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत अडकण्याऐवजी तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबतही शेअर करा ज्याला आताच या संदेशाची सर्वात जास्त गरज आहे. लक्षात ठेवा, जेव्हा माणूस निरर्थक गोष्टींना इग्नोर करायला शिकतो तेव्हाच त्याची खरी ताकद दिसू लागते. भेटूया नवीन व्हिडिओत. धन्यवाद.